सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पैठणी प्रसिद्ध असलेल्या येवल्याची ओळख ही सर्व दूर आहे। मात्र येवला शहर हे रेल्वे सेवेपासून नेहमीच वंचित राहिले। रेल्वे स्थानक असून देखील केवळ एकच एक्सप्रेस या ठिकाणी थांबत असल्यामुळे दळणवळणाला नेहमीच अडचणी येत असतात व प्रवाशांची गैरसोय होत असते। या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यासह दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरेसर यांनी रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याकडे पत्रव्यवहार करून काही एक्सप्रेस गाड्यांना येवला रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली होती। त्यानुसार पुणे अमरावती पुणे या एक्सप्रेस गाडीला येत्या 13 ऑक्टोबर मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर असा 3 दिवसात तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आलाय असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य योगेश सोनवणे यांनी दिली आहे। दरम्यान या गाडीला कायमस्वरूपी थांबा मिळावे यासाठी प्रयत्न करणार असून येवलेकरांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी पुणे अमरावती पुणे या गाडीने येवल्याला ये-जा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने प्रवास करावा असे आवाहन सोनवणे यांनी केले। गेल्या 1 वर्षभरापासून खासदार भास्कररावजी भगरेसर यांच्या माध्यमातून आम्ही येवले रेल्वे स्टेशन करता 7 गाड्यांची थांब्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती। त्याचा सातत्याने पाठपुरावा आम्ही पुणे DRM ऑफिस, मुंबई GM ऑफिस तसेच रेल भवन दिल्ली येथेही आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे। परंतु अमरावती पुणे हिला प्रथम थांबा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न होते। मध्यंतरीच्या काळात नामदार भुजबळ साहेबांनी त्याचा पत्रव्यवहार पुणे विभागाशी केला होता। 13 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तिभूमी येथे मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी हे दर्शनासाठी येत आहेत। त्या प्रायोगिक तत्वावर व 13 ऑक्टोबर निमित्त रेल्वे प्रशासनाने 11, 12 व 13 ऑक्टोबर रोजी पुण्याहून येणारी व अमरावतीहून येणारी या दोन्ही गाड्यांसाठी येवला रेल्वे स्टेशन येथे थांबा दिलेला आहे। हा थांबा प्रायोगिक तत्वावर जरी असला तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी व भीम अनुयायांनी या रेल्वेने प्रवास करावा अशी तुमच्या चॅनल मार्फत आमची त्यांना नम्र विनंती आहे। व जास्तीत जास्त प्रवास ज्यावेळेस या गाडीने होईल ते कायमस्वरूपी थांब्यासाठी त्याचा नक्कीच यापुढे फायदा होईल व कायमस्वरूपी या गाड्या येवला रेल्वे स्टेशनवर थांबाव्या यासाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे वैयक्तिक आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।